धोबी समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करावा। 1960 पूर्वी अनुसूचित जाती प्रवर्गात असलेला धोबी समाज आज इतर मागासवर्गीय प्रवर्गात असल्याने समाजाचा विकास खुंटला असल्याचा आरोप करीत लातूरमधील धोबी समाजाने नुकताच शहरातील महात्मा गांधी चौकात कपडे धुवून आणि कपड्याला इस्त्री करून प्रतिकात्मक आंदोलन केलं आहे। यावेळी धोबी समाज बांधवांनी भांडे समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी केली आहे। तसेच धोबी समाज बांधवांनी आपल्या मागणीसंदर्भात सरकारकडून गेली 45 वर्ष न्याय मिळत नसल्याचा आरोप देखील केला आहे। या आंदोलनामध्ये महाराष्ट्र शासनाला आमच्या समाजाला अनुसूचित जातीच्या सवलती मिळाव्या। 1960 पूर्वी हा समाज अनुसूचित जातीमध्ये होता, परंतु आज हा समाज ओबीसीमध्ये आहे। देशामध्ये हा समाज एससीमध्ये आहे आणि या समाजाला अनुसूचित जातीच्या सवलती मिळाव्या म्हणून गेले 20 वर्षापासून आम्ही महाराष्ट्रामध्ये आंदोलने मोर्चे काढले आणि त्या बालाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चे काढल्यानंतर भांडे समितीचा जो अहवाल समिती स्थापन केली आणि त्या भांडे समितीनं जो निर्णय दिला की ही जात समाजामध्ये अनुसूचित जातीचे निकष पूर्ण करतात, म्हणून तो अहवाल केंद्राकडे पाठवावा आणि धोबी समाजाला पूर्ववर्त जे एससीच्या सवलती मिळत होत्या त्या सवलती मिळाव्या यासाठी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आज गांधी चौकामध्ये कपडे धुण्याचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। दरम्यान धोबी समाजाने केलेले हे आंदोलन केवळ प्रतिकात्मक असून समाजाला अनुसूचित जातीच्या सवलती मान्य केल्या नाही तर येणाऱ्या काळात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा धोबी समाजाकडून देण्यात आला आहे। रमेश लोंढे, SBN महाराष्ट्र, लातूर।